टीम चिंचवाडी टीमचा 12वा खेळाडू ड्रेसकोड मध्ये, टीम खानिवरेवाडी टीमचा खेळाडू ड्रेसकोड मध्ये। चला मैदानाच्या आतमध्ये चिंचवाडी क्रिकेट संघाची सलामीची जोडी जी दाखल झालेली आहे भरत आणि त्याच्या साथीला फलंदाज दाखल होईल भास्कर, ही सलामीची जोडी दाखल झालेली आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे बाळा, षटक क्रमांक 1 बाळावरती जबाबदारी आहे। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार आहे बाळा, भरत आहे हलक्या हाताने टॅप केलेला आहे, शतरक्षक चेंडूचा पाठला करेल, एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे, एका धाबेवरती आणि एका धाबेने संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे। संघाचा श्री गणेशा जो इथे आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे, चांगले प्रयत्न जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा, जागा बनवली होती बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे। चिचवाडीवाले मट्यान बॉल मारत नाही, नेमका काय सकाळीच बुकावलं का काय झालंय? चला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने हा सामना रंगतोय, रंगतदार सोहळा जो सुरू आहे। गोलंदाज तयार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु जमलं नाहीये, लाईन खराब आहे, वाईट बॉल आहे आणि त्यामुळे एक्स्ट्राची धाव फलकावरती येईल। एक्स्ट्राची धाव फलकावरती आलेली आहे, संघाचं खातं एक्स्ट्राच्या स्वरूपात, सॉरी मला वाटतं 3 धावा होतील। हे बॅट्समनची स्टाईल मात्र बेडूक उडी आहे, बॉल टिकायची आणि टन टनाटन उड्या मारितो। पंच आतापर्यंत बॅट मध्ये स्प्रिंग म्हणून ऐकून होतो, आता याच्या पायात स्प्रिंग आहेत का तेही चेक करा। जरूर एक सिंगल येईल, संघाची धावसंख्या ही 4 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल। चिंचवाडी क्रिकेट संघ, गोलंदाज पुन्हा एकदा बाळा तयार, यावेळेस देखील हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमला नाहीये आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय की इथे दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य दत्तात्रेयजी मेंगाळ दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आणि या सामन्यासाठी दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा आल्यात, तुमचं खूप खूप धन्यवाद। मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झालेला आहे योगेश, मैदानाच्या आतमध्ये विकेट, शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूचा खेळ हा बाकी आहे। पहा अजून पैशावाला फलंदाज पाठीमागे आहे, आता इथून आला तर म्हणे लय पैसे घेऊन जाईल, त्यामुळे पाठीमागे ठेवलेला आहे सोनू बला ज्यांचा आपण पाहतोय 100 रुपये, महेश वाघ ज्यांचं 151 रुपये, माझे 50, आपले 400, महेंद्र शेठचे 500, 900। यावेळेस हो इथे बॅटची कडा आणि सुरेख झेल कॅरी केलेला आहे, आलेले आहे विकेट, फलंदाज बाद। चला 900वाला गडी मैदानात दाखल, पहा 900वाला गडी गौशा मैदानात दाखल, जेडी जयराम पादेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। पहिल्या श्री गणेशा वडगाव आणि सह्याद्री स्पोर्ट क्लब भिरेवाडी, आपण तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी। गोलंदाजीसाठी गणेश आपल्याला पाहायला मिळेल, स्ट्राइक एंड वरती सलामीचा टुनकन उडणारा खेळाडू।
तो म्हणजेच कोण नाही भरत आहे ना, भरत जयराम भास्कर का, यस भास्कर. गोलंदाज तयार होईल गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गणेश. स्लोवर गतीचा बॉल, पण आता काहीच विलास जमलेला नाहीये. पहा 900 रुपयावाला गडी नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्यामुळे अवरेज गाडीला जास्त आहे. आणि आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सोनू बला थोडीशी चिंता करत असतील, चेंडू पाहत असतील, नजर ठेवत असतील कदाचित. पहा वय झाल्यामुळे सोनू बला ज्यांना आता 11 नाही 12 मध्ये देखील कामतपाडा संघ घेत नाही. यावेळी समोरच्या दिशेला ओ हो, एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईट आला आणि अशा पद्धतीने एकच धाव आलेली आहे. आणि आता या एका धावेनं संघाची धावसंख्या 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. गोलंदाज यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळलेला आहे, आलेला आहे तो म्हणजे इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धाब्यांची गरज आहे चिंचवाडी क्रिकेट संघाला. जर आपण धाबा बनवल्या नाही तर धाबा ज्या खऱ्या अर्थाने पहा बनल्या नाही तर आपल्या संघासाठी कारणीभूत ठरू शकतायत. यावेळेस हो इथे 900चा मामला उभ्या उभ्या बोंबला. चला महेंद्र शीत 500 जमा करा. आपले 50 जमा आहेत, आपली कमी रक्कम आहे त्यामुळे आपली जमा आहे. सोनू मला 100 जमा करा. महेश वाघ 151 जमा करा. जबरदस्त षटकार आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार होतोय. याही वेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक बॉल खाली. 2 शतरक्षकांच्या मध्ये झेल जो होता प्रयत्न कमी राहिले. एक धाव आलेली आहे. 900 कमावले. आता तू दुसऱ्या ओव्हरीपर्यंत थांबू, खाली राह. चला 13 धावा धावफलकावरती आहेत बॅटिंग करत असताना चिंचवाडी क्रिकेट संघाच्या. आणि मला वाटतं शेवटचा बॉल यस बाकी आहे या ओव्हरमधील. गोलंदाज तयार. स्लोवर गतीचा चेंडू वेगानं बॅटची कडा. फलंदाज तिथे बाद होईल. विकेट आलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. आणि यावेळेस नवीन फलंदाज हिरू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. हिरू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सध्याच्या स्थितीला ज्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थाने टीम खानिवरेवाडी संघ कामगिरी करतोय. काय पाणी पियाचं आहे ना, पाणी पियाचं आहे ना, प्याऊन दे. पाणी पिऊ शकतो असं असं अत्यावश्यक सेवा आपण त्याला देऊ शकतो. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला स्ट्राईक इन मध्ये 900 वाला गडी पहा. आणि गोलंदाज स्वप्नील आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. 3रा हाताळण्यासाठी स्वप्नील आलेला आहे. स्ट्राईक इन वरती जयराम. यस यावेळेस 900 झाला तो गौशा. तिथे एक सिंगल वेगानं कंप्लीट. पहा साईच्या चायनीजची पावर, त्याच्यानंतर पहा रोजचा सूप, त्याच्यानंतर रोजची मुंडी आणि चिकनचा दणका. यावेळेस फटका चांगला आहे. हिरूचा बॉल सीमा पार षटकार. महेंद्र शीत ज्यांच्या माध्यमातून रोख मध्ये 500 जमा आहेत. बॉल द्या. यस महेश वाघ दिलदार व्यक्तिमत्व आहे. एक षटकाराला रोख मध्ये डायरेक्ट ऑनलाईनच्या स्वरूपात नाव टाईप करून आलेले आहेत. खऱ्या अर्थाने पहा पंचांसाठी देखील 500 तयार आहेत त्यांच्याकडनं. फक्त त्यांची इच्छा आहे की तुम्ही डान्स करा.
महेंद्र शीत ज्यांच्या माध्यमातून पहा जयराम पाटील ज्याच्यासाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. ऑनलाईनच्या स्वरूपात ते 500 रुपयाचं पारितोषिक स्टेप आउट झालाय. जयराम या काय 9 शतकान का मुळ्याला जावशात खरपूस कार्यक्रम घसरगुंडी पुसरगुंडी कार्यक्रम फिट पंच काय 4 धावा. त्याचबरोबर महेंद्र शीत ज्यांच्या माध्यमातून सोनू बला महेश वाघ जर बिना गाण्याचा डान्स करत असतील तर 500 रुपये आपल्यासाठी पण आहेत. चला गोलंदाज तयार स्वप्नील फटकेबाजी सुरू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. यावेळी देखील समोरच्या दिशेला एक धाव घेण्याचा प्रयत्न शतरक्षकाला तिथे जरूर प्रयत्न चांगले आहेत. थोडंसं पहा कॉलिंग व्यवस्थित झालेलं नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या किती 26 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. एका चेंडूचा खेळ नाहीये तर अजूनही 2 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ नाही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 26 धावा आहेत. शॉर्टविक चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर डीप मध्ये फटका जबरदस्त आलाय. इथे याही बॉल वरती हिरूच्या बॅटमधून आलेले आहेत 4 धावा. चौकार चौकार आलाय. हिरूच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार 16 धावा तर आलेले आहेत. संघाची धावसंख्या ही 30 या धावसंख्येवरती चिंचवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हो समोरच्या दिशेला पुन्हा एकदा झेल हवेत शतरक्षे बॉल खाली चूक नाही यावेळेस आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद विकेट. शेवटचा चेंडू मी कधी म्हणत असतो की फलंदाजसाठी घातकी ठरत असतो. या मॅच चा विचार जर केला तर 3ही ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आलेली आहेत. अनिल मिंगाळ अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस हो समोरच्या दिशेला हो चकवा दिलेला आहे आणि शेवटच्या क्षणाला हलगर्जीपणा तिथे आल्यात. या बॉलवरती 4 धावा. शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं की चेंडू स्टॉप होईल परंतु तिथे हलगर्जी स्वरूपात 4 धावा ज्या खर्च झालेल्या आहेत. हा डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू देवाला आज कामावरून दसेवाडच्या उचललाय काय डबा जेवून आलाय. यावेळेस हो कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तिथे आलेला डॉट चेंडू संघाची धावसंख्या स्थिरपणे 34 या धावसंख्येवरती लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. स्ट्रायकेमध्ये पुन्हा एकदा जयराम गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू लाईन मध्ये खराबी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. व्हाईट बॉल चुकीचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला जो पाहायला मिळालेला आहे. टीम सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी टीमचे संघ कर्णधार आणि श्री गणेश वडगाव. आज वडगाववाला लवकर जाते तिथं लांबाला मोकार शेडकलं ना. पहा अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालेला आहे. अखेर तिथे विकेट आलेला आहे, फलंदाज बाद झालेला आहे. चला, महेश मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सोहू समोरच्या दिशेला फटका, चांगला गॅप मध्ये, तिथे मात्र 4 धावा येतील. चौका आलाय तरी गडी पळता बेकार. अरे 39 बनलेले आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट किती सेट होणार? सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी टीमचे संघ कर्णधार श्री गणेश वडगाव, आणि इथे टाकलेला हा चेंडू पायामध्ये, एक सिंगल आलेली आहे. अशा पद्धतीनं 40 धावा बनल्यात. 41 ची गरज आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. नाही तर दोन्ही टीमची एक ओव्हर कमी, डायरेक्ट फटक्यात. चला, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी कानिवरेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाज योगेश आलेला आहे. चला पंच, पाऊस सुरू झालेला आहे. यावेळेस हो पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये बा या काय असा या वेगळाच मोका धडपड, खलास कार्यक्रम गया, टाटा बाय बाय खतम. अरे यो इकडे आउट झालाय पण तो तिकडे गुडघ्याच्या वाट्या काय ठेवणार नाही, काय सांगायचं आहे. फलंदाज तिथे बाद. आज पाऊस येवो वारा येवो काही हो, मॅच सुरू राहणार.
गणेश जो मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. विकेट आले सॉरी गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उमेश बाद झालाय. पहा ज्या पद्धतीनं गोलंदाजी होती ना, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता परंतु जमलं नाही. योगेश सध्याच्या स्थितीला पहा, फलंदाजासाठी थोडासा अवघड चेंडू टाकला ना. अवघड चेंडू टाकल्यामुळे कुठेतरी पहा समोरील फलंदाजाला तो चेंडू खेळण्यासाठी पहा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. यावेळी जबरदस्त फटका. आवाज करू नका, खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवा, नाही ते शेवटचे बारेल काय मॅच जी काय फुकाट ऑब्जेक्शन जे झाला कार्यक्रम फिट. धावा धावफलकावर देत 19 धावा. जबरदस्त फटका जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावा पाणी आलाकडे हो. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 21 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. ग्राउंड स्टाफ रेडी झालेला आहे. पहा आज ग्राउंड स्टाफ पेक्षा कॅमेरावरती फक्त झाका, बाकी ग्राउंड स्टाफ बघू. गोलंदाज तयार. यावेळेस थोडंसं पहा फुंबलिंग होताना पाहायला मिळालेलं आहे. एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या 22 धावा ज्या धावफलकावरती आहेत. या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि इथे टाकलेला हा बॉल फलंदाज होईल बाद. आलेली अजून एक विकेट. शंकर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. शेवटचा चेंडू आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच रेनकोट आणलेत का? गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे बनलेली आहे आणि अशा पद्धतीने एकच सिंगल. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथे संपलेला आहे. नो बॉल, नो बॉल, नो प्लस 1-2 धावा.
स्टेजवर कोणी येऊ नका. मोडाल बिडाल निकाल कराल. एकच धाब आलेली आहे. पंच
घेण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे, बेगानं थ्रू तिथे केला जातो आणि तिथे आलेली एक सिंगलच्या मदतीनं पहा अजूनही विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. पहा सध्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाहण्यामुळे आमचे प्रेक्षक आता उभे राहिलेले आहेत. ते उभे राहिले नाहीये कारण जास्त बसल्यानंतर मणक्याला गॅप पडतो, त्याच्यामुळे तुम्हाला उठवलं गेलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला 27 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेस देखील वेग भन्नाट होता. या चेंडूवरती मात्र फलंदाजाला गती समजलेली नाहीये आणि तिथे आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ जो अजूनही बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील हो पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न डीपमधून शतरक्षक बॉलपर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगानं कंप्लीट झालेली आहे. एकच सिंगल इथे कंप्लीट होईल. सिंगल न काय होणार नाही. तुम्हाला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला एखादा मोठा फटका हा खेळावाच लागणार आहे. तर कदाचित या धावा शेवटच्या क्षणाला 10 नाही तर 6 जरी राहिले तरी प्रेशर निर्माण होऊ शकतो. फुलटॉस बॉल फटका हवेत उंच भरपूर आहे आणि अखेर तिथे फलंदाज होतो बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलेला आहे हाईट फॅक्टर साठी. फलंदाज बाद आहे. कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमला समजलं असेल किंवा नसेल, तो माझ्या मतांतरी मला वाटतं यस चेंडू देखील लिगली आणि स्टेप आउट देखील फलंदाज होता, त्यामुळे जरूर इथे फलंदाज बाद आहेत. आयोजकांचं मी कौतुक करेल मित्रांनो. पहा प्रत्येक दिवसामध्ये पाऊस आलेला आहे. प्रत्येक दिवसामध्ये असा एकही दिवस नाही की आज पाऊस नाही, परंतु खेळपट्टीची जी काळजी घेतली जाते त्या पद्धतीनं स्पर्धा कशी चालू ठेवायची एवढी मेहनत घेतली जाते. खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं लागेल. पहा जर खेळपट्टी खूपच ओली झाली तर तिथे पहा भुसा अर्थात कोंडा तूस या सगळ्या गोष्टी सोबत ठेवून स्पर्धा जेणेकरून लवकर कशी चालू करता येईल यासाठी प्रयत्न नेहमी करतायत आणि स्पर्धा पुन्हा सुरळीत रोजच होते. पुढील बॉल चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे तिथे, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती 28 धावा. आता विजयासाठी मला वाटतं 6 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. सामना लेवल झाला तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज किरण आलेला आहे. हा जयराम आला होता असं वाटलं होती सगळ्यांना की हाच गोलंदाज आहे. ती जाहिरात होती, जाहिरात वेगळी होती. हा चला मॅचकडे वळूया. गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच किरण. षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी 6 बॉलमध्ये 13 धावेची आवश्यकता. फटका हवेत खेळलाय. शतरक्षक बॉल खाली चुका नाहीये आणि तिथे आलाय अजून एक झेल. फलंदाज होईल फेल. विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सचिन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मात्र शतरक्षकानं सुरेख झेल कॅरी केलेला आहे. सगळी गाणी होतील, घाबरू नका. आता फक्त प्लास्टिक बांधू द्या की तुम्हाला देखील तिथे रेनकोटची व्यवस्था केली जाईल.
यावेळेस हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चेंडू फलंदाजाला समजलेला नाही, आलेला आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. पहा या मोक्याच्या क्षणी कधी सामना पलटी होऊ शकतो, त्याच्यासाठी तुम्हाला एक मोठा फटका खेळण्याची गरज आहे. जर एक मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र बदलूही शकतं. यावेळेस इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये. हाही चेंडू आलेला आहे, तो म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू आलेला आहे. 28 धावा, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहा या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव जी खर्च केलेली नाहीये. गोलंदाज तयार होईल. याही वेळेस डॉट बॉल, याही वेळेस डॉट बॉल. निर्धाव चेंडू, फलंदाजाला चेंडू समजत नाहीये, बाटला चेंडू स्पर्श करत नाहीये. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फलंदाज जो वारंवार डॉट चेंडू खेळतोय, एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. शेवटचे 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे, या 2 चेंडूवरती आता कशा पद्धतीनं पहा कॅमेरामनची व्यवस्था तर झालेली आहे. यावेळेस हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाच नाही. हा कदाचित एक सिंगलनं काही होऊ शकत नाहीये, कारण मॅच आता शेवटच्या क्षणापर्यंत चिंचवाडी संघानं पकड मजबूत केलेली आहे. गोलंदाज इथे तयार होतोय. यावेळेस हो समोरच्या दिशेने हो, परंतु आता काही फायदा नाहीये. आणि अशा पद्धतीनं अभिनंदन टीम चिंचवाडी, टफ अँड हार्डलक टीम खानिवरेवाडी विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. नेक्स्ट मॅच सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना पाहायला मिळेल श्री गणेशा वडगाव. चला शत्रक्षण कुणाचं आहे लगेच शत्रक्षण सज्ज करून घ्या. गावात मात्र तुम्ही पोरा हो ताडपत्र्या ठेवूच नका.